तर नमस्कार फॅमिली, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर खूप दिवसानंतर हा व्लॉग येतो आहे. तर तोही एक हा छोटासा एक इंट्रोडक्टरी व्लॉग आहे. एक नवीन आपलं रूम, एक नवीन सेटअप रेडी आहे व्लॉगसाठी. आणि जसं मी लास्ट व्लॉगमध्ये पण हिंट दिलं होतं की थोडंसं पॉडकास्ट टाईप किंवा एक स्पेसिफिक टॉपिक, एक पर्टिक्युलर टॉपिक घेऊन असे मी व्लॉग्स करणार आहे. एक नवीन डोक्यामध्ये त्या कन्सेप्ट आला आहे. तर आणि पहिला वाटायचा की असा व्लॉग्स करत राहू, असे तसे व्लॉग्स, बट सपोर्ट भेटेल की नाही, आवडेल की नाही, हे सगळं डोक्यात विचार होतं. बट आता ठरवलं की तुमचा सपोर्ट नेहमी आहेच, तुमचं प्रेम आहेच. सर तोच प्रेम तसाच ठेवा आणि तीच एक प्रार्थना आहे. व्लॉग्स आवडतील हे नक्की मी आशा करतो. तर आजचा व्लॉग स्पेशली सांगायचं तर थोडेसे एक डिव्हायसेस घेतलेत, गॅजेट्स घेतलेत व्लॉगसाठी. आणि आता म्हणूनच हे असे पॉडकास्ट टाईप व्लॉग्स बनवायचे आहेत. आणि आपले जसे फूड व्लॉग्स होते, ट्रॅव्हल व्लॉग्स होते, ते तर राहतीलच चालू. बट लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की हे पण बोलायचं की व्लॉग आता चालू राहतील, बट खरोखर टाईम नाही भेटायचा. बट आता डिसाईड केलं आहे की एवढं सर्व इन्व्हेस्टमेंट झाले आणि गॅजेट्स आलेत, तर छोटे छोटे व्लॉग्स, ट्रॅव्हल व्लॉग असतील, फूड व्लॉग्स असतील, मोस्टली तरी पॉडकास्ट टाईप व्लॉग्स, एक टॉपिक, पर्टिक्युलर टॉपिक घेऊन, आणि आपल्या धर्माबद्दल असतील किंवा एक इंटरेस्टिंग टॉपिक, एक लेटेस्ट न्यूज असतील, पॉलिटिकल थोडेसे टॉपिक्स असतील. बट आता एंगेजिंग राहू आपण, कारण का खरोखर चॅनल ग्रो करायचं आहे. जी काय ग्रोथ आहे थोडी, एक 2-2 सबस्क्रायबर्स मंथली वाढतात, कारण का व्लॉग्सच कमी येतात. तर असं आता होणार नाही. खूप सारे व्लॉग्स आम्ही चालूच ठेवू, लाईक वीकली 2-3 व्लॉग्स तर नक्कीच असतील. तर असंच प्रेम, असंच सपोर्ट तुमचा नेहमी राहू द्या आमच्यासोबत, जसं तुमचा पहिल्यापासून आहे तसंच. पण यावेळी प्रयत्न करू की आपल्या छोटे छोटे व्लॉग्स की जेणेकरून इंटरेस्टिंग असतील, लेंदी व्लॉग्स पण नसतील, आणि असले तरी मग तो एक इंटरेस्टिंग व्लॉगच असेल. कारण का आम्ही बनवतो तर आम्हालाही वाटतं की डिटेलिंगमध्ये जायचं, आणि त्यामुळे तो व्लॉग लेंदी होऊन जातं. तर असंच प्रेम, असंच सपोर्ट ठेवा. आणि जसं बघत असाल की एक सेटअप रेडी आहे, मी थोडासा टूर देईन पण. तर हा न्यू माईक घेतला आहे मॅनोचा, हे सर्व ऑनलाईनच मी ऑर्डर केलं आहे. त्यानंतर एक मोस्ट इम्पॉर्टंट गॅजेट जो ड्रीम होता माझा खूप वर्षापासून, आणि घ्यायची इच्छा भरपूर होती मनात, पण नंतर एक फिअर होतं की घेऊन नको, मी यूज होणार की नाही. इव्हन यावेळी पण असंच झालं. घेऊन 4 महिने झालेत. मी लास्ट रिव्ह्यू पण केला होता इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती माझ्या. बट मग खरोखर टाईम नाही भेटला, ऑफिस शेड्यूलमुळे, नाईट शिफ्ट अँड ऑल. तर आता फायनली कंप्लीट सेटअप रेडी केला आहे. त्याचा टूर तुम्हाला भेटेल या व्लॉगमध्ये. बट त्याआधीच मी गॅजेट रिव्हील करतो. तर गॅजेट हवायचा आहे तर हिरो GoPro 11. तर माझा ॲक्च्युली 10चा प्लॅन होता, हिरो GoPro 10, कारण का मी त्याच्यावर भरपूर रिव्ह्यूज यूट्यूबवरून सर्च केले होते, नेटवरून सर्च केले होते. बट आता फायनली थोडा बजेटमध्ये भेटला, सो ऑर्डर केला. हा मी घेतला ॲमेझॉनवरून. तर आता मी अनबॉक्स ऑलरेडी केला आहे, बट याचा अनबॉक्स झाला होता माझ्याकडून. व्लॉग मला होता की व्लॉग करेन म्हणून मी याचा. तर थोडेसे फीचर्स म्हणजे याचा 27 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, 5.3K 60 FPS 60 रेकॉर्डिंग करू शकतो आपण, HD रेकॉर्डिंग. त्याच्यानंतर 4K 120 पण जाऊ शकतो. त्यानंतर वॉटरप्रूफ आहे 10 मीटर्सपर्यंत, लाईक 30 फीट्स. कुठल्याही केसची गरज नाही आहे याला. त्यानंतर मग व्हॉईस कंट्रोल, ऑटो व्हॉईस कंट्रोल आहेच, की जेणेकरून एक्सटर्नल माईक्स वगैरेचे आता ॲक्च्युली आउटडोअर्समध्ये. बट चांगलं आहे, कारण का मी ऑलरेडी एक व्लॉग शूट केला आहे, आणि तोही व्लॉग ह्या व्लॉगनंतर मी अपलोड करेन. तर स्लोमो व्हिडिओज, टाईम लॅप व्हिडिओज, त्यानंतर मग लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी. त्याच्यानंतर फोटो पण, एक सुपर फोटोज याच्याने येतात. एडिटिंगची गरज आहे, पण इनबिल्ट ॲपच आहे GoProचा क्विक म्हणून, त्याच्यामध्ये इनबिल्ट करू शकता. सो आता आपण अनबॉक्स करूया याला. मी ऑलरेडी अनबॉक्स केला होता. फ्लिपकार्टचा एक पॅकिंग चांगली होती, बट त्याच्यामध्ये आतमध्ये ही पॅकिंग होती अशी. तर एक असा केस त्याच्यामध्ये येतो, आणि तो केस आता मी खाली ओपन करतो. हे थोडेसे मॅन्युअल्स, हे स्टिकर्स. हे GoProचं यूज म्हणजे तुम्ही बघितलं असेल की स्टंट्स ज्या मूवी होतात, हॉलिवूड मूवीज, बॉलिवूड मूवीज, त्यामध्ये स्टंट्स असतात कारचे, बाईकचे. तर त्यावेळी हा कॅमेरा स्पेशली यूज केला जातो, कारण का वाईड अँगल्स, कारच्या साईडला माउंट असतात वेगवेगळे, त्या माउंट्सला हा कॅमेरा माउंट केला जातो, त्या माउंटवरती, आणि मग ते शूट्स होतात. कारण का फुल रफ अँड टफ कॅमेरा आहे. कॉस्टिंग पण तसे त्यामुळेच. तर हे मॅन्युअल्स आहेत, मी साईडला ठेवतो आहे. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मला भेटला ही USB चार्जिंग केबल. त्याच्यानंतर हा हेल्मेट माउंट आहे, हेल्मेटवर वरती माउंट करून त्याच्यावरती हा कॅमेरा एकदा फिक्स होतो.
त्यानंतर एक येते एक बॅटरी येते लिथियम आयनची. त्यानंतर हा एक माउंट आहे, जेणेकरून आपण मी रिव्हील करीनच. एक त्याचा स्टिक आहे, शॉर्टी म्हणून त्याला बोलतात, किंवा नॉर्मली कुठलीही स्टिक माउंट करायला कॅमेऱ्याला ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर एक मल्टीपर्पज ही पिन, ही पण खूप इम्पॉर्टंट पिन आहे. कुठलीही माउंट आले, कारण का जो हा माउंट आहे त्या माउंटसाठी ही पिन इम्पॉर्टंट आहे. तर आणि फायनली आता रिव्हील मोस्ट माझा एक ड्रीम कंप्लीट झाला आहे. तर हियो GoPro 11 हे बघू शकता, मी जवळून थोडासा करतो आहे कॅमेरा. ड्युअल स्क्रीन आहे याच्यामध्ये. आणि कॅमेऱ्याची बिल्ड क्वालिटी वाव, जसं मी व्हिडिओजमध्ये बघायचो आणि आता जेव्हा रिअल हातात घेतला तेव्हा एक मस्त फिलिंग होती. एक ड्रीम कंप्लीट झाल्यावर जी फिलिंग येते, एक ड्रीम, भरपूर ड्रीम असे कंप्लीट झाले, तर हा एक ड्रीम होता. तर मी आता याला ऑन करून दाखवतो. बॅटरी इन्सर्ट करायसाठी ॲक्च्युली वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे मग एकदम स्टडी असं हे दिलं आहे त्याला. तर मेमरी कार्ड आहे याच्यामध्ये. मी 128 GB मेमरी कार्ड परचेस केला होता, कारण का क्वालिटी जसं मी बोललो की 5.3K ॲट 60 FPS शूट करू शकतो आपण. तर मग ती शूट करायसाठी मेमरी पण भरपूर लागते. तर आता मी बॅटरी टाकतो याच्यामध्ये आणि क्लोज करताना पण बघा एक स्टडी एक क्लोज करतो आहे. आणि तर साईडला एक पॉवर ऑन ऑफचा बटन आहे, तर आता ऑन करतो आहे बटन मी. तर हा आहे कॅम. तर मी समोरच तुम्ही बघत असाल समोरच्या स्क्रीनवरती पण ॲक्टिव्हिटी दिसते, जी बॅक स्क्रीनला आहे तीच ॲक्टिव्हिटी फ्रंट स्क्रीनला पण दिसते अशी. मी हा पण एक व्हिडिओ ज्याच्यात मी शूट करतो तोही मी कंप्लीट टाकेन. तर डेटचा थोडंसं हे आला होता याच्यावरती, ते मी डेट सेटअप करून घेतो आता. कारण का मी ठेवला होता ॲक्च्युली, बॉक्स पॅक होता, त्यामुळे मग डेट सेटिंग आली आहे. लगेच मी ती डेट सेटिंग करून घेतो. तुम्हाला जर फ्रंट कॅमेरामध्ये दिसत असेल मे बी, कारण का सेमच स्क्रीन आहे. आणि आत्ता वाजले 12:45 PM. ओके, तो डेट अँड टाईम अपडेट झालेला आहे याच्यामध्ये. आणि आता करंट मी काल रात्री पण याला ओपन केलं होतं कॅमेऱ्याला, तेव्हा मी 4K 8:7 रेशिओ आणि 60 FPS ठेवला होता. तर ती क्लॅरिटी ठेवली होती, मला ती क्लॅरिटी पाहिजे होती ॲक्च्युली. तर मी शूट ऑन करतो आहे. एकदम सिम्पल ॲक्टिव्हिटी आहे. स्वाईप राईटला करायचा आहे व्हिडिओ, अजून स्वाईप केला तर फोटो, अजून स्वाईप केला की स्लोमो. तर मी शूट पण ऑन करतो आहे याचा. तर बघू शकता कॅमेरा शूट करतो आहे मी. समोरच माझा गिम्बल, मी गिम्बलने शूट करतो आहे. आणि हा इथे आपला सेटअप, लॅपटॉप आहे, मॅनूचा माईक, त्यानंतर गोप्रोचे सगळे जे स्पेसिफिकेशन्स मी तुम्हाला सांगितले ते. आपला एक छोटासा स्पीकर हे अनबॉक्स करायचे आहेत. एक छोटासा प्लांट पण घेतला आहे. आणि हा आपला रूम, जेणेकरून एक रिंग लाईट स्टँड असा कम्प्लीट सेटअप. तर मी फ्रंट साईड पण दाखवतो आहे कसा सेटअप दिसतोय तो, कसा सेटअप दिसतोय तो. नंतर ही क्लिप मी टाकणारच आहे. हा आहे आपला रूम, तर मी आता एंटर करतोय. तर हा आपला सेटअप. हे सगळे बॉक्सेस अजून इथेच आहेत, कारण जास्त यूज नाही केला आल्याबरोबर मी. पुन्हा येऊया आपल्या सीटवरती आणि व्हिडिओ करतोय मी आता पॉज. तर कॅमेरा झाला आपला पॉवर ऑफ. आणि आता हे बॉक्स मी ठेवतोय साईडला. आणि आणखी मला कॅमेरासोबतच ॲक्च्युली हा बंडल होता कॅमेरा आणि हे. तर ही एक ते लोक शॉर्टी बोलतात त्यांच्या टर्म्समध्ये. हा त्याचा बॉक्स आहे. खूप कॉस्टली आहे. गोप्रोचे आयटम्स, ओरिजिनल आयटम्स आहेत तर खूप कॉस्टली आहेत. बट एक ड्रीम पूर्ण करायचा होता, सो मग ते घेतलंच. आणि ही शॉर्टी एक ट्रायपॉडसाठी आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो, तुम्ही बघितलं असेल गोप्रोचे व्हिडिओज वगैरे, तर मग हे असे शॉर्टीज यूज करतात. इवन लॉंग स्टिक्स पण आहेत जे पुढं घेऊ आपण. आता मला त्याचा ॲक्च्युली एवढा यूज नाही आहे, कारण का माझा जसं ते इनडोअरच सेटअप आहे. आउटडोअर एवढे काय करायचे विचार नाही आहेत. तर मग आणि आउटडोअर करू तरी पण फूड आपले ट्रॅव्हलवाले असतील त्याच्याने आपण शॉर्टी आपल्याला इनफ आहे. तर ऑलरेडी यूज केला आहे याचा शॉर्टीचा. तो व्लॉग आपल्या नंतर येणारच आहे. तर मी करतो हा पॅक. त्याच्यानंतर हा एक ठेवला साईडला. आणि हा मी एक परचेस केला होता
हा पण एक हँडलर आहे. तर हा बेसिकली आपण जेव्हा स्विमिंग पूल इवन आपण डिरेक्टली सीमध्ये जातो तेव्हा फ्लोटर आहे, जेणेकरून कॅमेरा जरी पाण्यात पडला तरी याद्वारे फ्लोट होऊ शकतं. तर हा पण चांगली बॉक्स पॅकिंग गोप्रोची ओरिजिनल बॉक्स पॅकिंग आहे. हा पण आहे बऱ्यापैकी कॉस्टली. तर बट ठीक आहे, आपल्याला काय घ्यायचं. तर ठेवतो आहे साईडला. तर येऊया आपल्या व्हिडिओच्या ह्या एंडला, कारण का जास्त लेंदी नको आहे व्हिडिओ आपल्याला. तर हा सेटअप कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि हा व्लॉग झाला की लगेच जो गोप्रोनी एक मी व्लॉग शूट केला आहे, आम्ही लास्ट संडेला गेलो होतो मॉलला चिवला घेऊन, जस्ट प्लेझॉनला एक व्हिडिओ पाहिजे होता म्हणून, आणि गोप्रोने शूट करायचा होता. तर कम्प्लीट गोप्रोने शूट केला आहे. तर तोही व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि हा वाला व्लॉग कसा वाटला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा, कारण का आम्हाला सबस्क्रायबर्सची खूप खूप गरज आहे सध्या तरी. चॅनल खरोखर ग्रो करायचं आहे आणि नवीन नवीन व्लॉग्स घेऊन आता आम्ही लवकरच येतच आहोत. लाईक मी बोललो की 2-3 व्लॉग्स आपले विकले असतील तर डेफिनेटली असतील. मी खूप प्रयत्न करीन, ट्राय करीन की चांगलं टॉपिक घेऊन येऊ, व्लॉग घेऊन, की जेणेकरून इंटरेस्टिंग राहील, एंगेजिंग राहील आणि आपल्या चॅनल ग्रो करायला मदत होईल. तर असंच तुमचं प्रेम असू द्या, सपोर्ट असू द्या. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.